सांगूकाना ठाकूर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आज इथे महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 81 विविध कंपन्या आज या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार देऊ इच्छितात आणि त्या आज या ठिकाणी आल्यात। रजिस्ट्रेशन आम्ही जे करायला सांगितलं होतं त्याच्यावर 3,500 युवकांनी नोंदणी केलेली आहे आणि त्यामुळे या परिसरातल्या तरुणांना ही एक मोठी संधी या निमित्तानं निर्माण होते। याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि निश्चितपणानं या सगळ्या परिसरामध्ये पुढच्या भविष्य काळामध्ये होणारी ही सगळी वाढ पाहता या सगळ्या तरुणांचं भवितव्य उज्ज्वल आहे याची आम्हाला खात्री आहे। 81 कंपन्या याच्यामध्ये आल्या ज्यांची रिक्वायरमेंट अंदाजे 4,500च्या घरामध्ये आहे आणि 3,500 तरुणांनी आज ऑनलाईन नोंदणी पण केलेली आहे। त्यामुळे या सगळ्यांना इथं नोकरी मिळू शकते। फक्त त्या कंपन्या सिलेक्शन करणाऱ्या आहेत। आमचं काम या कंपन्यांच्या पर्यंत हे तरुण पोहोचवणं याचं नियोजन CKT कॉलेजच्या माध्यमातून केलं जातंय। निश्चितपणानं एकीकडे इंजिनियर्स, लॉ प्रोफेशनल्स, त्याचबरोबर MBA, त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीनं फायनान्शियल सेक्टरमधले, अकाउंटिंग सेक्टरमधले या सगळ्या अशा जॉबची या ठिकाणी उपलब्धता या कंपन्यांनी दर्शवलेली आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये या अशा पद्धतीचे मेळावे सातत्यानं घेऊन या सगळ्या तरुणांना योग्य त्या पद्धतीची संधी मिळणं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू। या परिसरामधल्या CKT कॉलेज आहे, असं अन्य टेक्निकल कॉलेजेस आहेत, या सगळ्याच्या माध्यमातून यांना चांगलं प्रशिक्षण मिळेल याची व्यवस्था करू। माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना या तरुणांच्या प्रशिक्षणासाठी येत आहेत। स्किलचं ट्रेनिंग त्यांना दिलं जात आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये खूप मोठी संधी इथल्या तरुणांना मिळणार आहे। त्यासाठी त्यांना मदत करणं या भावनेतून आज हा मेळावा आयोजित केला। याच भावनेतून आम्ही यापुढेही काम करत राहणार। सिडकोच्या माध्यमातून या तरुणांच्यासाठी तारा हे प्रशिक्षणाची योजना राबवलेली होती। विशेषत्वानं ज्या गावांचं पुनर्वसन करावं लागलं त्यांना प्राधान्यानं इथं रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून ते सिडकोच्या माध्यमातून कोर्सेस घेतले गेलेले आहेत आणि या परिसरातल्या अन्य शिक्षण संस्था आहेत, या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीचे कोर्सेसचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं। ते कोर्सेसचं रेग्युलर बेसिसवरती लोक प्रवेश घेत आहेत। ज्या कंपन्या आता या परिसरामध्ये या विमानतळाच्या निमित्तानं येतील त्या कंपन्यांच्याकडे पण आमचा आग्रह आहे की विशेषत्वानं पहिला प्रेफरन्स प्रकल्पग्रस्तांना, दुसरा इथल्या स्थानिकांना यांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आग्रह धरतोय आणि त्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं आम्ही उचलतो। खरं तर आपण सगळेच जण पाहतोय की आपल्या देशाची वाढती लोकसंख्या ही जसं एक आपलं सामर्थ्य आहे तशाच पद्धतीनं या देशामध्ये होणारी वाढ ही सुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची अशी बाब आहे। पण त्याच वेळेला आपण पाहू शकतो की वाढत्या या आपण म्हणूया की आपल्या सर्वांचे औद्योगिकीकरण आणि बदलत्या जीवनशैलीमुळं अनेक रोगांचा सामना आपल्याला करावा लागतो। अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं अपघात घडत राहतात। या सगळ्यामुळे एखादी व्यक्ती जाते पण ती व्यक्ती गेल्यानंतर ती व्यक्तीचं आपण त्यांचा अग्निसंस्कार करतो आणि त्यानंतर ती व्यक्ती आपल्यामधून जात राहते। पण अनेक व्यक्ती आपण पाहतो या बदलत्या जीवनशैलीमुळे कोणाला ब्लड प्रेशरचे त्रास आहेत, कोणाला कोलेस्ट्रॉल, डायबिटीस या पद्धतीचे विकार जडलेले आहेत आणि मग अशा वेळेला अनेक लोकांना कोणाला डोळे हवे आहेत, कोणाला किडनी हवी आहे, हृदयाची आवश्यकता आहे, अशा वेगवेगळे प्रसंग घडलेले आपण पाहतो। अशा वेळेला एकीकडे जाणाऱ्यांची संख्या तर आहे आणि एकीकडे या अशा पद्धतीनं ज्यांना अशा अवयवांची गरज आहे ती सुद्धा पाहतो। अनेक देशांमध्ये या पद्धतीनं जेव्हा ॲक्सिडेंट होतात, ॲक्सिडेंट झाल्यावर जर त्याच्यावरती कोणी क्लेम करायला आलं नाही तर त्या व्यक्तीचा देह ताब्यात घेऊन त्याचं अवयवरोपण दुसऱ्या आवश्यक त्या व्यक्तीला केलं जातं। आपल्याकडे लोकशाही प्रक्रियेमध्ये वेगवेगळे लोक याला ऑब्जेक्शन घेतील, पण जे स्वयंस्फूर्तीनं आपल्या स्वतःच्या अवयवाचं दान देऊ इच्छितात अशा व्यक्तींचा खूप मोठ्या प्रमाणात ही संख्या आहे आणि मग त्यांच्याकडे पाहत मी, माझी पत्नी आम्ही अवयवदान करण्याच्या संदर्भामधला संकल्प केला। मी आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून, आपल्या सर्व मीडियाच्या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून, सर्व पनवेल परिसरातल्या आमच्या
नागरिकांना आवाहन करेन की आपणही या पद्धतीनं संकल्पबद्ध झालं पाहिजे की जेणेकरून कधीतरी आपल्याच परिवारातल्या कोणाला अशा पद्धतीच्या अवयवाची गरज लागते आणि मग आपण अशा वेळेला काही करू शकत नाही. स्वतःपासून कुठेतरी सुरुवात करावी, सगळ्यांनी संकल्पबद्ध व्हावं आणि परिवाराला तयार करावं आणि परिवाराला तयार करून आपण गेल्यानंतर इतरांच्या शरीरामध्ये आपल्या अवयवाच्या माध्यमातून जगण्याचा हा पर्याय आपण अवलंबावा. आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो. मला खात्री आहे की पनवेलकर याला प्रतिसाद देतील.